माझी मोठी बहीण मला अजिबात आवडत नव्हती आणि मी तिला जास्त बोलत पण नव्हतं आणि तिचं लग्न झालेलं होतं आणि मी तिच्या घरी तिच्या सासरी कधीच गेलो नव्हतो। सुखात आहे का दुःखात आहे मला काहीच माहीत नव्हतं। वर्षातून 1-2 वेळा माझी ताई माहेरी यायची आणि माझी बहीण जेव्हा सासरी माघारी जायची तेव्हा आई काही ना काही माझ्या बहिणीला घरातल्या वस्तू देतच असायची। ही गोष्ट माझ्या बायकोला अजिबात आवडत नसायची की जेव्हा पण नणंद येते आणि काही ना काही घेऊन जाते आणि सासूबाई पण तिला खुशाल देऊन टाकतात। जेव्हा पण आई ताईला काहीतरी द्यायची तेव्हा माझी बायको माझ्यापाशी यायची आणि आईची तक्रार मला सांगायची, तुमची आई तुम्ही कमवलेल्या पैशातून आणलेल्या वस्तू कशी उडवत आहे, तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा पण तुमची बहीण येते तेव्हा ती रिकाम्या हाताने जात नाही, काही ना काही घेऊन जातच असते। तुम्ही एवढ्या कष्टाने पैसा कमवता, घरात वस्तू आणता आणि सासूबाई अशाच त्या वस्तू नणंदबाईला देत असतात। नणंदबाईला काहीच वाटत नाही, लगेच वस्तू घेतात। आता सुद्धा बघा, नणंदबाईची बॅग पूर्ण भरली आहे। तुम्ही तुमच्या आईला सरळ सांगा की हे काय चालणार नाही की तुम्ही आणलेल्या वस्तू अशाच बहिणीला देत आहे। हे ऐकून मला पण आता राग येऊ लागला आणि मी जाऊन आईला जाब विचारू लागलो की आई हे काय आहे? जेव्हा पण ताई घरी येते तेव्हा तू तिला कधी तांदूळ, कधी ज्वारी, कधी कुरवड्या, कधी डाळ, कधी मसाला, लोणचं सारखं काही ना काही का देतच असते? आई मी कमवलेल्या पैशाचा असा तू उपयोग करत आहे का? दुसऱ्यांवर माझे पैसे उडवत आहे? अरे पोरा, ती तुझी बहीण आहे, दुसऱ्याची आहे का कोण? अगं आई आता तिचं लग्न झालं आहे, मग ती आता आपली कुठे आहे? आता ती दुसऱ्याचीच आहे की। जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत तू भरपूर दिलं, परंतु आता माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस। अरे पोरा, माहेरी आलेली पोर आहे ती, आपल्या आईने मीठ भाकर जरी प्रेमाने दिले तरी तिला त्याचं कौतुक वाटते। असं मी आपल्या घरातील संपत्ती नाही देत रे, तिला फक्त घरातील काही वस्तूच देत आहे ना, ज्याची सवय तिला आहे। माझ्या हातचं तिला लोणचं, मसाला, चटणी खूप आवडते म्हणून नेत आहे रे बाळा, ती नेऊ दे रे तिला। आई ते काही का असेना, मला याच्या पुढे चालणार नाही। एवढ्या वेळेस तुला माफ करतो, नंतर तू तिला काहीतरी दिलं तर मी तुला सुद्धा या घरात राहून देणार नाही। बहिणीने मी जे काही आईला बोललो ते सगळं ऐकलं। 1 तासानंतर बहीण माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणाली की दादा जरा रिक्षा घेऊन ये रे, मला माझ्या घरी जायचं आहे। ताईचं हे बोलणं ऐकून मला मनातल्या मनात खूप आनंद झाला की आता बहीण जाणार आहे, पण फॉर्मॅलिटी म्हणून मी म्हणालो की ताई एवढ्या लवकर का चालली आहे, अजून थोड्या दिवस थांब की। नाही दादा, आता मुलांच्या शाळेच्या सुट्ट्या पण संपल्या आहेत, मला वेळेवर जायला लागेल। मला उद्या सासरी जायचं आहे, कालपासूनच मुलांची शाळा सुरू झाली आहे, उगाच मुलांचं नुकसान नको। आणि मी तिला रिक्षा आणली आणि ती रिक्षात बसून आपल्या सासरी गेली। जाताना माझ्या ताईने आईच्या नकळत आईने ज्या वस्तू दिल्या होत्या तिने हळूच तिच्या बॅगेतून काढून एका कोपऱ्यात ठेवल्या। आईला माहित नव्हतं की तिने वस्तू काढून ठेवल्या आहेत। जेव्हा आईने नंतर पाहिलं की मी दिलेल्या वस्तू तिने काढून ठेवल्या, आईला शंका आली की नक्कीच आमचं बोलणं लेकीने ऐकलं असेल म्हणून मला त्रास कोणी देऊ नये म्हणून ठेवून गेली सामान। सामानाला पाहून आई खूप वेळ रडत बसली। ताईला सुद्धा सामान बॅगेतून काढताना खूप त्रास होत होता, कारण का तिच्या आईने खूप प्रेमाने तिच्यासाठी वस्तू दिल्या होत्या, पण आईच्या प्रेमापुढे या वस्तूचं काहीच मोल नाही म्हणून तिने त्या वस्तू ठेवून दिल्या। माझी बायको पण म्हणाली, बरं झालं की घेऊन गेली नाही, नाहीतर अजून आम्हाला वस्तू घेऊन यायला लागल्या असत्या। मला एक मोठा भाऊ पण होता। जेव्हा वडिलांचं निधन झालं तेव्हा जमिनीची आणि घराची वाटणी झाली। आम्ही दोघांनीच ती वाटणी वाटून घेतली, पण त्याच्यातील कणभर सुद्धा हिस्सा आम्ही आमच्या बहिणीला दिला नाही, तरी पण ती शांत होती।
या गोष्टीमुळे तिने आरडाओरडा केला नाही किंवा नाराज राहिली नाही, पण माझी आई खूप रडली. म्हणाली की बहिणीला तरी काहीतरी द्यायचं असतं, पण आम्ही नवरा बायकोने आणि मोठ्या भावाने आईचं काही सुद्धा ऐकलं नाही. आईला मी धमकी देऊन गप्प बसवण्यासाठी सांगितलं, तू जर गप्प बसली नाही तर आम्ही तुला या घरात राहून देणार नाही. बिचारी विधवा आई कुठे जाणार? त्यामुळे मुलांच्या धाकाखाली आई गप्प बसली. मोठ्या भावाने घरातला हिस्सा घेतला नाही, परंतु जेवढी जमीन होती तेवढी घेतली आणि ती जमीन विकली आणि शहराकडे जाऊन घर घेऊन राहत होता. आम्ही आमच्या बहिणीला काही सुद्धा दिलं नाही. याची शिक्षा आम्हाला बहिणीकडून तर नाही मिळाली, पण देवाकडून मिळणारच होती. मोठ्या भावाचं शहरात मोठं कपड्याचे दुकान होतं आणि हळूहळू त्यांच्या दुकानातल्या कपड्यांची मागणी कमी होऊ लागली आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. आता भाऊ दुसऱ्यांच्या दुकानावर जाऊन काम करून त्यांचा उदरनिर्वाह करायला लागला आणि माझ्या मोठ्या मुलीला सुद्धा कॅन्सर झाला आणि तिच्या इलाजासाठी माझे लाखो रुपये खर्च झाले. जेवढं माझ्यापाशी होतं आणि जेवढे मी जमा करून ठेवलं होतं आणि बायकोचं जेवढं सोनं होतं सगळं मोडलं आणि सगळं पैसा दवाखान्यात गेला. एवढं करून पण भागलं नाही. शेवटी मला कर्ज घ्यावे लागले. आमची परिस्थिती एवढी वाईट झाली की आम्हाला एका टायमाचं जेवण सुद्धा भेटणं मुश्किल झालं. घरातील सगळं सामान संपलं होतं. लहान मुलगा खाण्यासाठी व्याकुळ झाला. डाळ भात खाऊन त्याचं पोट भरत नव्हतं. हॉटेलमधील खाण्याची सवय असल्यामुळे त्याला आता ते डाळ भात आवडत नव्हतं. माझ्यापाशी जाऊन सारखा हट्ट करायचा की मला काहीतरी दुसरं खायचं आहे. माझ्याकडे दुसरा इलाज नव्हता. मी शांत माझ्या बेडरूम मध्ये बसलो. दुपारी माझी बहीण ताई आली. तिला पाहून माझी बायको म्हणाली, आली पांढऱ्या पायाची सटवी कुठली. बहिणीला पाहून माझे सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली, पण मी माझ्या रागाला कसं तरी शांत केलं. माझी बहीण माझ्या मुलीपाशी गेली आणि तिच्यापाशी थोड्या वेळ बसली. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. थोड्या वेळ मुलीपाशी बसून झाल्यानंतर ती माझ्यापाशी आली आणि बसली आणि मला म्हणाली की दादू, तुला काय टेन्शन आहे का? माझा उदास चेहरा पाहून तिने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून मला विचारले, मी तुझी मोठी बहीण आहे. मोठी बहीण या नात्याने मी तुला विचारत आहे. प्लीज दादा मला सांग, मी तुझी मोठी बहीण आहे. तू माझ्या अंगाखांद्यावर खेळला आहे आणि आता तूच माझ्यापेक्षा मोठा झाला आहे आणि लहानपणी सगळ्या गोष्टी मला सांगायचा, पण आता तू मोठा झाला आहे त्यामुळे तू मला आता काही सांगत नाही. तुझं दुःख मला तू सांगत नाही हे म्हणतास. माझ्या बहिणीने तिच्या पर्समधून राणीहार काढला आणि माझ्या हातात ठेवला आणि 10,000 रुपये तिने काढून माझ्या हातात ठेवले. टेन्शन घेऊ नको दादू, एक ना एक दिवस तुझे चांगले दिवस नक्कीच येतील. आता एवढ्या पैशाचं घरातलं सामान भर आणि हा हार मोडून आपल्या छकुलीचा इलाज कर आणि मी तुला अजून पैसे पाठवत जाईल. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आताची जी परिस्थिती आली आहे त्याला सामोरे जाण्याची हिंमत ठेव. तूच कोडमोडला तर घरची परिस्थिती खूप बिकट होईल. त्यामुळे तुला सगळं धीराने घ्यावं लागेल. एक बहीण आपल्या भावाला एवढ्या दुःखात कधीच पाहू शकत नाही. हा, सलून मध्ये जाऊन तू कटिंग दाढी करून ये. बघ दाढी किती वाढली आहे. माझा बारका भाऊ दाढीमध्ये अजिबात चांगला दिसत नाही. एवढ्या हँडसम दिसणारा भाऊ माझा कसा दिसत आहे. मलाच तू ओळखायला येत नव्हता की हा माझा बारका भाऊ आहे. माझ्या बहिणीचे शब्द ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. आणि हा दादा, हा जो मी राणीहार दिला आहे याविषयी तू कोणाला सुद्धा सांगू नको. जर तू सांगितलं तर मी तुला बोलणार नाही
माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली की आता मी जाते, काळजी घे. तुझ्या दाजीला सांगितलं आहे की मी लगेच माघारी येते, त्यामुळे मला निघावे लागेल. मी पहिल्यांदा माझ्या बहिणीला दाराशी सोडायला गेलतो. मी पाहिले तर माझ्या बहिणीची चप्पल सुद्धा तुटली होती. तिने जे कपडे घातले होते त्याचा पण रंग गेला होता. मी फक्त तिच्याकडे शांत नजरेने पाहत होतो. आता माझीच मला लाज वाटू लागली. मी कधीच माझ्या बहिणीच्या घरी गेलो नाही आणि तिला साधं विचारलं सुद्धा नाही की तुला कशाची गरज आहे का. आणि हा राणीहार माझ्या बाबांनी तिला दिला होता लग्नाच्या वेळेस. तिने तो जपून ठेवला होता बाबाची आठवण म्हणून, आणि तीच आठवण तिने आज मला देऊन गेली आहे. मी तिच्यासाठी काहीच केलं नाही जेव्हा तिला गरज असेल तेव्हा, परंतु आज मला गरज आहे हे पाहून ती पळत आली आणि मला तिने साठवलेले 10,000 आणि हा हार देऊन गेली. कारण का मी माझ्या मुलीचा चांगला दवाखाना करावा. मला म्हणाले, हा राणीहार आपण दुसरा करू शकतो, पण आपली छकुली दुसरी आपण कुठून आणणार. मला माझ्या छकुल्यापेक्षा महत्त्वाचं हा राणीहार नाही या. मला माहीत आहे हा हार माझ्या बाबांनी दिला आहे, परंतु बाबांच्या आठवणीचं मला भरपूर आहेत. त्यांनी दिलेला राणीहार माझ्या छकुल्यापुढे काहीच नाही. माझ्या डोळ्यातून आपोआपच अश्रू वाहू लागले. आम्ही दोघं भाऊ किती स्वार्थी निघालो. आम्ही फक्त आमचा विचार केला, आमच्या बहिणीचा थोडासुद्धा आम्ही विचार केला नाही. खरंच एक बहीण आपल्या भावाला कधी दुःखात पाहू शकत नाही. मी तिने दिलेले पैसे आणि हार घेऊन मोठमोठ्याने रडू लागलो. माझं रडणं ऐकून माझी बायको आणि माझी आई माझ्याजवळ आली. माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की मी जे पैसे आणि हार दिला आहे ते कोणाला सांगू नको, परंतु खरं सांगणं भागच होतं. कारण का जसा माझा गैरसमज झाला होता तसाच माझ्या बायकोचा पण गैरसमज होता की मुली माहेरी फक्त काहीतरी घेऊन जाण्यासाठीच येत असतात. मला हे तुला सांगायचं होतं की मुली माहेरी मानसिक आराम भेटण्यासाठी येत असतात. तर तो हार बघून आईला समजले की हा हार नक्कीच माझ्या मुलीने दिला आहे. त्यामुळे आईने काही प्रश्न केला नाही. तरी पण मी सांगायला लागलो की आई, तू घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी देत होती म्हणून मी तुझ्या संग किती भांडलो, परंतु आज मला माझी चूक कळाली. मी बायकोला म्हणायला लागलो की आपल्या दोघांकडून खूप मोठी चूक झाली आहे. आपण आपल्या लक्ष्मीला, माझ्या बहिणीला कधीच आपलं मानलं नाही, पण तिने आपल्याला कधीच पाठ दाखवली नाही. तुझ्या नणंदेच हे पैसे आणि हा हार दिला आहे, कारण का आपण या पैशातून घरातील सामान भरू शकू आणि हा हार मोडून याच्या पैशातून छकुलीचा इलाज करू. अजून म्हणाले आहे की अजून काही लागत असेल तर मी पाठवून देते. माझ्या बहिणीची परिस्थिती गरीब आहे, तरी पण आपल्या भावासाठी ती धावून आली. हे ऐकून त्याची बायको सुद्धा खूप रडू लागली आणि त्याने आपल्या आईची सुद्धा माफी मागितली की मी सुद्धा आई तुला खूप बोललो, मला माफ कर. आई सांगायला लागली, म्हणूनच मी तुला म्हणत होती की आपण जेवढा आपल्या मुलीला देऊ त्याच्या कितीतरी दुपटीने आपल्याला घरात सुख, शांती आणि लक्ष्मी येत असते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीला दिलेल्या कधीच वाया जात नाही. हळूहळू छकुलीच्या तब्येतीत पण सुधारणा होऊ लागली. कदाचित जे पाप केलं होतं त्याचं मला पश्चाताप झालं, त्यामुळे देवाने पण माझी चांगलीच परीक्षा पाहिली होती. मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप, काळजीरूप धाक, प्रेमळ तिची हाक. कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल. भरलेला आभाळ इरित कराया, तिची चवंजळ पुढे येई. जागा जननीची भरून काढाया, देवाने निर्मली आई नंतर ताई. कथा आवडल्यास लाईक शेअर करा
आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.